श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातल्या वस्तूंकडे आपण जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर त्या गोष्टी पण घरातल्या वस्तू ज्या असतात त्या भरपूर दिवस आपल्याला साथ देतात. कारण कसं आहे, आपण जेवढं जसं वापरू त्यावर अवलंबून आहे. आपण प्रत्येक वस्तूकडे चांगलं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तर फ्रीज घेताना पण आपण हे जे स्टार असतात ते कशासाठी असतात मला माहिती नव्हतं खरं तर पहिल्यांदा. तर पहिल्यांदा मी जेव्हा ह्याच्या अगोदरचा एक फ्रीज होता तो खराब झाला. बऱ्याच गोष्टी अशा फ्रीजच्या बाबतीतल्या मला माहिती नव्हत्या. तर हे स्टार जे असतात ते युनिट म्हणजे आपल्याला जे लाईट बिल येतं ते 5 स्टार असेल तर युनिट त्याचं कमी असतं. जेवढे स्टार जेवढे कमी असतील त्याची युनिट वाढत जातात आणि आपल्या लाईट बिलवर थोड्याफार प्रमाणात जे 5 स्टारचे जे आपण घेतो ते फ्रीज एक त्याच्यामध्ये लाईट बिल थोडं कमी येतं. जेवढे कमी स्टार असतील तेवढं लाईट बिल जास्त असं थोडंसं असतं. मी थोडीशी माहिती घेतल्यानंतर हे थोडं समजलं. तर आता या फ्रीजची 10 वर्ष वॉरंटी आहे. तर ह्याला स्टॅबिलायझर लागत नाही असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. तर विदाऊट स्टॅबिलायझरचे हे पहिले कसे फ्रीज स्टॅबिलायझर असायचं, पण आता हे विदाऊट स्टॅबिलायझरचे फ्रीज आलेले आहेत. तर आता हे फ्रीज ठेवताना आपण भिंतीच्या नेहमी एवढा स्पेस तरी आपण ठेवावाच. कारण कसं होतं, फ्रीज वापरून ना आपलं हे कॉम्प्रेसर असतो फ्रीजच्या पाठीमागे, तो कॉम्प्रेसर असा गरम होतो आणि मग त्याची हवा अशी त्याला थंड म्हणजे हवा लागली तर ते व्यवस्थित आपलं कार्य करू शकतं. त्यामुळं असा एवढा स्पेस पाहिजे आणि आपण जिथं फ्रीज ठेवतो आहे ना त्याच्या अवतीभोवती आहे ना अशी हवेशीर जागा पाहिजे. अशा कोंडत वातावरणामध्ये किंवा असं जास्त जिथं गर्दी आहे त्या ठिकाणी फ्रीज ठेवला नाही पाहिजे. त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहत नाही ना आपला फ्रीज खराब होऊ शकतो. तर फ्रीजवर पण अशा बऱ्याच वस्तू आपण बरेच जण असं काय वस्तू आणून फ्रीजवर ठेवत असतात. तर फ्रीज असा रिकामा ठेवायचा, फ्रीजच्यावरती कोणतंही असं जड वस्तू सामान वगैरे कोणत्याही प्रकारे असं ठेवायचं नाही. तर त्याचाही इफेक्ट होत असतो फ्रीजवर की त्याचं टेम्परेचर कमी जास्त होण्यामध्ये. पण ह्याचा जास्त आपण लोड दिल्यानंतर टेम्परेचर पण असं बदलून आपलं थोडंसं खराब होऊ शकतं. तर हे जे फ्रीज उघडल्यानंतर आपल्याला ह्या उजव्या हातालाच आपल्याला हा एक बटन दिसतं. तर त्या बटनवरती असं लिहिलेलं असतं, काही गोष्टी आपल्या वस्तूवरती लिहिलेलं असतं तर आपण काळजीपूर्वक त्या वाचत नाही किंवा काय. त्यामुळं आता हे प्रत्येक सीझनला प्रत्येक सीझन वाईज आहे तो नॉब असा फिरवावा लागतो. तर उन्हाळ्यामध्ये असेल तर उन्हाळ्यामध्ये वेगळ्या टेम्परेचरला, पुन्हा हिवाळा असेल तर वेगळ्या टेम्परेचर असं तो नॉब फिरवावा लागतो. तर आपण काही इन्स्ट्रक्शन अशा खाली लिहिलेल्या असतात त्या आपण काही वाचत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या घरात आपल्या म्हणजे समोर असतं पण आपण ते वाचणं कधी होत नाही. तर आपला हा फ्रीज हा डिफ्रॉस्ट करावा लागतो. तर डिफ्रॉस्टचंही बटन असतं मध्ये. दर 3 दिवसांनी हा फ्रीज डिफ्रॉस्ट करायचा. डिफ्रॉस्ट करायचं म्हणजे काय की आपल्या फ्रीजच्या ह्या फ्रीजरमध्ये पाणी असं साचतं किंवा बराच बर्फ साचतो आणि खूप असं बर्फाच्या मोठ्या लाद्या तयार होतात फ्रीजच्या म्हणजे ह्या फ्रीजरमध्ये. तर आपल्याला असं होऊ नये म्हणून वाटत असेल तर बऱ्याच जणांचं असं होत असतं की फ्रीज अख्खा पूर्ण फ्रीजर हा भरलेला असतो बर्फाने नुसता. तर आपण त्याचं दर 3 दिवसाला हे बटन असं दाबून ठेवायचं. म्हणजे ते बर्फ असतो त्याचं ते पाणी होऊन असं ते बाहेर पडतं आणि आपल्या फ्रीजवरती जास्त लोड येत नाही. त्यामुळे हे असा फ्रीज जर रिकामा हवा असेल, आपल्याला बर्फ साचू नये असं वाटत असेल तर हे दर 3 दिवसांनी हे बटन हा नॉब दाबायचा. म्हणजे त्याचं पाणी होऊन ते पाठीमागे आपल्या फ्रीजरच्या म्हणजे तो जो टप असतो पाठीमागच्या बाजूला त्याच्यामध्ये साचतं आणि मग ते पाणी आपण काढून टाकू शकतो. तर हे फ्रीज असतो भरगच्च असं काही सामान भरलेलं असतं फ्रीजमध्ये. बऱ्याच वेळेला खूप असं काही कोंबलं जातं, जे आणलं असतं फ्रीजमध्ये टाकलं जातं. आणि ज्या वस्तू म्हणजे खूप मोठी पातेली किंवा असं गरम वस्तू ह्या तर असा फ्रीजमध्ये असं ठेवायचा नसतो. त्याचाही टेम्परेचरवर असा परिणाम होत असतो. आणि जितका असा व्यवस्थित आपण फ्रीज जास्त बंद चालू केला ना तरच फ्रीजचं लाईट बिल कशामुळे जास्त येतं. तर जास्त वेळ आपण उघडलं बंद केलं, जेवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत ना त्या आपण पहिल्यांदाच काढून घ्यायच्या. एकदाच फ्रीज असं उघडायचा नंतर बंद ठेवायचा. असं सारखं डोअर बंद चालू
चालू बंद चालू केलं तर आपल्याला लाईट बिल जास्त येऊ शकतो आणि हे डोअर बंद चालू केल्यावरच आपल्याला बिल येतं. असा फ्रीज नुसता रिकामा चालू आहे, लाईट अशी चालू आहे. बरेच जण काय करतात, रात्रीचं लाईट बिल जास्त येत म्हणून लाईटीचं बटन बंद करतात, आतलं जे लाईट असते ती बंद करतात किंवा गावाला जाताना लाईट बंद करायची, फ्रीजचं बटन बंद, असं लाईट बिल कमी यावं. पण त्याचा लाईट बिलचा काही संबंध नसतो. खरं तर आपलं हे दरवाजा आपण सारखं उघडझाप करत असतो, त्याचं टेम्परेचर मग आतलं बदलत असतं. मग असं जास्त टेम्परेचर कमी जास्त होत असतं, त्यामुळं आपलं लाईट बिल बरं. आणि आपण सारखं रात्री झोपताना वगैरे असं बंद करतो ना, म्हणजे कुठं गावाला जाताना बरेच जणांची सवय असते असं बंद करून जायचं. तर ह्याच्यामध्ये काय होतं, मग ते बंद केल्यानंतर आतमधलं टेम्परेचर म्हणजे कमी होतं ना. आत्ता या फ्रीजच्या कडेला ना बुरशीसारखं होतं, असे काळं असं साईडला असं दिसत असतं. तर हे असं लाईट किंवा आपण बाहेर जाताना किंवा रात्री झोपताना असं लाईट म्हणजे फ्रीजचं बटन कधी बंद करायचं नाही. तर फ्रीजचं बटन नाही बंद केलं तर आपल्याला आता हे पाठीमागं बंद नाही केलं ना तरच आपला फ्रीज व्यवस्थित राहतो, नाही तर आतमध्ये बुरशीसारखं होतं आणि आपलं फ्रीजचा दरवाजा वगैरे खराब होतो. तर पाठीमागं हे पाणी असं साचतं, आपल्या फ्रीजचं ते बर्फाचं पाणी डिफ्रॉस्ट केल्यानंतर जे पाणी साचतं किंवा लाईट गेल्यानंतर बाहेर असं पाणी येतं, ते मागच्या ह्या टबमध्ये येतं. तर हे आपण वारंवार आपण स्वच्छ केलं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये पण मच्छर आळ्या वगैरे होण्याची शक्यता असते. असं जास्त दिवस पाणी राहिलं तर साचून राहिलेल्या पाण्यामध्ये असे मलेरियाचे मच्छर वगैरे पण होतात. त्यामुळे हे मागचा हा टप जो असतो पाठीमागचा तो नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि इथं पण अशा पाठीमागच्या अशा या जाळीवरती असे म्हणजे आपण जर व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेतलं नाही तर जाळ्या वगैरे साचलेल्या असतात, असं खूप खराब होतं त्याच्यामुळे. तर आपण फ्रीजची नेहमी काळजी घेतली पाहिजे. असं बाहेरचं पाणी हे वेळेवर काढून घेतलं पाहिजे. असं फ्रीजला सारखं त्याचा डोअर ओपन बंद चालू असं केलं नाही पाहिजे. त्यामुळं आपल्याला आपण ह्या म्हणजे हे तर फ्रीज घेताना आपण नेहमी म्हणजे जेवढे स्टार जास्त असतील ना तो फ्रीजच घेतला पाहिजे असं, कारण त्याचं युनिट कमी आपलं लाईट बिल कमी येतं त्याच्यामुळं. तर हे मला ह्या गोष्टी फ्रीज घेताना माहीत नव्हतं. त्यामुळं जेवढे स्टार आपण जास्त घेऊ ना तेवढं आपला फ्रीज म्हणजे आपल्याला लाईट बिल म्हणजे महिन्याला कमी येतं.